that opportunity. आपण ह्या प्रेझेंटेशनला स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल एक प्रे करतो मी, प्रार्थना करूया एक छोटीशी. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम. थँक यू. येस. ओके. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे हा. लास्ट मीटिंगला आपण चर्चा केली होती गॅनोथेरपी. गॅनोथेरपी काय आहे, कसं काम करते आणि हाऊ इट इज गोइंग टू हेल्प, आपल्याला कशी त्यांची मदत होईल. तर त्या सेशन विषयी आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलं होतं आणि समहाऊ हा एक सेशन होता की जो त्या सेशनच्या कनेक्टिव्हिटी मध्ये घ्यायचा होता, पण आपल्याकडे सफिशियंट वेळ नसल्या कारणाने आज आपण तो कंप्लीट करूया आणि दिस इज गोइंग टू हेल्प यू अ लॉट. ऍक्च्युली हा इंटरॅक्शनचा एक सब्जेक्ट आहे ज्यामध्ये हा वन साइड नाहीये, ज्यामध्ये तुम्ही पण पार्टिसिपेशन करणं गरजेचं आहे. पण पाहूया, आता आपण ऑनलाईन सेशन करतोय तर यामध्ये काही मर्यादा आणि काही लिमिटेशन्स पण आहेत. ओके. मागच्या वेळेस जे गॅनोथेरपी मी एक्सप्लेन केली होती ती गॅनोथेरपी आणि हाऊ आयुर्वेदा सपोर्ट्स इट. आयुर्वेद कसं त्याला पुष्टी देतोय किंवा कसं सांगतोय की जे काही आपण करतोय हे त्या योग्य दिशेला जातंय आयुर्वेदाच्या दृष्टीने आणि आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने कसा याला सपोर्ट मिळणार आहे. ओके. तर जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तर ह्या आपल्या रोजच्या जेवणातील 6 टेस्ट आहेत. टेस्ट म्हणजे चव. आणि ह्या 6 चवींविषयी किंवा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिफरंट टेस्ट आहेत, आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत. विनोद सर अनम्यूट झालाय तुम्ही. म्यूट 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 झालाय. हा विनोद सर आवाज येत नाही तुमचा. एक मिनिट हा करतो. तुम्हाला करता येत नसेल अनम्यूट. हा आता अनम्यूट करा. येस येस केलं. थँक्यू सर. तर ह्या आपल्या जेवणातील 6 टेस्ट आहेत. तर सर्वप्रथम स्वीट, गोड, त्याच्यानंतर सॉल्टी म्हणजे ज्याला खारट म्हणतो आपण, त्यानंतर सौर, आंबट, पंजंट म्हणजे तिखट, बिटर म्हणजे कडू आणि ॲस्ट्रिंजंट म्हणजे तुरट. आता ह्या 6 टेस्ट आणि आपलं आरोग्य याचा फार जवळचं रिलेशन आहे. याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की अजून एखादी कुठली टेस्ट असेल. ज्या काही टेस्ट आहेत ह्या 6 टेस्ट ह्या 6 चवींच्या अंतर्गतच येतात. आता पंचमहाभूत हे तुम्हाला माहिती असतील. पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश. तर ही प्रत्येक टेस्ट आणि हे पंचमहाभूत यांचं एक रिलेशन आहे. जसं की गोड टेस्ट म्हणाले की त्यात पृथ्वी तत्व आणि जल तत्व येतं. खारटपणा म्हणालं तर त्याच्यात जलतत्व आणि अग्नितत्व. आंबट म्हणालो तर त्यात पृथ्वी तत्व, अग्नितत्व. तिखट जर म्हणालो ज्याला स्पायसी म्हणता येईल त्यामध्ये अग्नितत्व आणि आकाश तत्व. आणि बिटर म्हणजेच कडू, त्यामध्ये आकाश तत्व आणि वायू तत्व. आणि ॲस्ट्रिंजंट म्हणजे तुरट. तर याचं काय रिलेशन आहे आपल्या जीवनाशी? ओके. सर्वांचं जेवण झालेलं आहे का?
माझं झालंय. ओके. आणि ज्यांचं नसेल झालं त्यांच्यासाठी हा डिश आणि मेन्यू आहे. अ, खूप चांगल्या प्रकारचं ही थाळी आपल्या समोर त्यांनी दिलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला बहुतेक सर्व प्रकारच्या टेस्ट दिसत असतील. यामध्ये गोड आहे, गुलाबजाम आहे, रसगुल्ला आहे आणि बाकी तिखट भाजी वगैरे पण आहे. पण जनरली काही गोष्टी याच्यात मिसिंग आहेत. सांगता येईल तुम्हाला काय मिसिंग असेल ते? आणि आजच्या जेवणात सुद्धा आय एम शुअर जे काही जेवण तुम्ही आज केलेलं आहे, त्या जेवणात सुद्धा ह्या 2 टेस्ट नाहीयेत. तर त्या 2 टेस्ट कुठल्या असतील जरासं विचार करता का? भास्कर पाटील म्हणतात कडू भाजी. राइट, एक्झॅक्टली. अजून काय? अजून कोणी ट्राय करेल? चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता तुम्ही. ओके, तुरट, प्रतापराव गवई. बरोबर. तर त्यांचं गेस बरोबर आहे. तर ह्या 2 टेस्ट या जेवणामध्ये मिसिंग आहेत. ज्यामध्ये एक बिटर टेस्ट आहे कडू आणि दुसरी आहे एस्ट्रिंजंट. एस्ट्रिंजंट म्हणजे तुरट. आणि ह्या ज्या आहेत त्या हीलिंग टेस्ट आहेत. म्हणजे याचं जर तुम्ही थोडंसं रिलेशन लावलं किंवा तुम्ही जर थोडंसं एनालिसिस केला, तर डॉक्टरांचे जे पण काही औषधं आहेत मोस्ट ऑफ द टाईम ते कडू असतात. आणि याला काहीतरी कारण आहे, विनाकारण नाहीये. आणि आता त्यामध्ये बऱ्याचशा कोटिंग देऊन फ्लेवर ॲड करून ते आपल्याला सर्व्ह करतात. पण जी ओरिजिनल टेस्ट आहे, ती हीलिंग टेस्ट जी आहे, ती आहे कडू. जसं की कडुनिम जर तुम्ही टेस्ट केलं किंवा गिलोय वटी जर ट्राय केली, तर त्यांची टेस्ट सुद्धा कडूच आहे. तर त्यामध्ये एक गॅनोडर्मा आणि ॲस्ट्रिंजंट म्हणजे तुरट. विना साखरेचा चहा. जर याची टेस्ट तुम्ही पाहिली, तर ती सुद्धा तुरट आहे आणि ह्या 2 ज्या टेस्ट आहेत, त्या हीलिंग टेस्ट आहेत. जे आपल्याला क्युअर करण्यासाठी किंवा हील करण्यासाठी किंवा जी नैसर्गिक आपली अ, रोगप्रतिकारक शक्ती आहे, बरं करण्याची जी क्षमता आहे, तिला वाढवण्याचं काम ह्या 2 टेस्ट करतात. एक मिनिट हं, हे ओके. विनोद सर. येस सर, जस्ट अ मिनिट. हे हा. माझं स्क्रीनवर फक्त प्रेझेंटेशन दिसतंय ना आता? हो, दिसतंय दिसतंय. का हे पण दिसतंय वरती म्यूट वगैरे? नाही नाही, म्यूट वगैरे काय नाही, चालू आहे. ओके, ओके सर. थँक यू. तर जपानमध्ये एक रिच्युअल आहे, एक परंपरा आहे, की प्रत्येक जेवणानंतर त्यांना चहा सर्व्ह केला जातो. मग ते दुपारचं लंच असेल किंवा रात्रीचं डिनर असेल. पण तिथं सुद्धा त्यांना हा चहा सर्व्ह केला जातो आणि यालाच आयुर्वेदामध्ये कषाय पेय असे म्हणतात. आता आपण जेवण का करतो? याचं कुणाला उत्तर देता येईल का? तुम्ही सर्वांनी जेवण केलेलं आहेत का? जर शक्य असेल तर चॅट मीटिंग बॉक्समध्ये मध्ये मोबाईल वरती कोण खेळतंय का मोबाईल वरती? ते सगळे स्क्रॅचेस येत आहेत समोर स्क्रीनला. तर ते कोणी करू नका. फक्त मीटिंग पहा लांबून. मोबाईल वरती बोटं फिरवू नका. बोला सर. येस. तर आपण जेवण का करतो? असा साधा प्रश्न आहे माझा. तर याच्याविषयी कुणाला काही सांगता येईल का? का करतो आपण जेवण? चॅटिंग न्यूट्रिशन, मध्ये दिसतंय. शरीराची ताकद वाढवण्यासाठी. ओके. बरं ह्या 2च गोष्टी आहेत का? एनर्जी, ऊर्जा, शक्ती. येस. एक्झॅक्टली. आपण जे जेवण करतो, जेवण करण्याचा जो उद्देश आहे, ते आहे ऊर्जा, शक्ती, एनर्जी.
तर यामध्ये एक सिक्वेन्स आहे. तर ही सिक्वेन्स काय आहे, की जसं की आपण आहार रस कंझ्युम करतो. आहार रस आणि या आहार रसातून आहार रस ज्याला प्लाझ्मा म्हणतो आपण, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र, रज, पुरुषांमध्ये शुक्र, लेडीजमध्ये रज आणि ओजस. ओजस म्हणजे एक तेजस्विता, इम्युनिटी सिस्टीम, रोग प्रतिकारक शक्ती. तर अशा पद्धतीने ह्या सप्त धातूंचं पोषण झाल्यानंतर त्याच्यातून आपल्याला कितपत एनर्जी, ऊर्जा, शक्ती मिळणार आहे किंवा आपल्या शरीराला त्याचा किती फायदा होणार आहे हे ठरवलं जातं. आता यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे तेजोमय भोजन, एक आहे निस्तेज भोजन. काही भोजन किंवा काही अन्न जे आपण ग्रहण करतो त्याच्याने आपल्या शरीराला एक ऊर्जा, वलय किंवा एक कवच प्राप्त होतं. पण काही भोजन असे आहेत, की जे कंझ्युम केल्याने शरीरातली ऊर्जा शक्ती नष्ट होते. ज्याला सत्व, रज आणि तम असंही म्हणता येईल. सात्विक फूड, काही तामसिक फूड आणि काही राजसिक फूड. आणि याचा फार जवळचा संबंध आहे आपल्या जीवनाशी, आपल्या विचारांशी, आपल्या मानसिक शांतीशी आणि ज्या पद्धतीने आपण डेव्हलप होत आहोत, आपली ग्रोथ होत आहे, तर ह्या सर्वांशी याचा खूप जवळचा घनिष्ठ संबंध आहे. अँड धिस इज जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, की जे आपण कंझ्युम करत आहोत याची एक सायकल आहे. आणि हे अफेक्ट कसं करतं आपल्या जीवनाशी? तर ते आपण आता पाहूया. जसं की एखादा व्यक्ती कंझ्युम करतोय, पूर्ण जेवण म्हणजे ग्रहण करतोय. पंचपक्वान्न आहेत, पौष्टिक पदार्थ आहेत आणि त्याच्या शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आता होत आहेत. जसं की रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र आणि ओजस. तरी सुद्धा सर्व लोकं जेवण ग्रहण केल्यानंतर सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तयार होत नाही किंवा त्यांच्या शरीराला ते लागू पडत नाही. असं का होतं? उदाहरणार्थ आपण एक एक्झाम्पल बघूया. ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजे काय? शरीरात रक्त अल्पता किंवा पांडुरोग जसे की ज्यामध्ये शरीराचा किंवा चेहऱ्याचा रंग पांढरा फट्ट पडल्यासारखा जाणवतो. तर जेवण तर ग्रहण केलेलं आहे, पण आता शरीरात रक्त तयार होत नाही, जे होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी काही आर्टिफिशियल कृत्रिम गोळ्या, रक्तवाढीच्या गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. आणि फारच जर हिमोग्लोबिन डाउन असेल, तर काय करावं लागतं, की रक्ताची बाटली सुद्धा लावावी लागते. तर हे काही नॉर्मल नैसर्गिक सोल्युशन नाहीये. आणि जर शरीरात रक्त तयार होत नसेल, तर त्याच्या शरीरात म्हणजे ज्यांना ॲनिमिया झालेला असतो, अशी लोकं शक्यतो अ, एकदम बारीक किंवा सडपातळ, खाल्लेलं अंगी न लागणे, अ, शरीरामध्ये उत्साह नसणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसतात. त्यांच्यात मसल्स डेव्हलप होत नाही. मसल्स नाही म्हणजे फॅट नाही. अ, हाडांमध्ये थोडी कमजोरी, त्यानंतर बोन मॅरो तयार होत नाही. पुढं हार्मोन्स इम्बॅलन्स, हार्मोन्समध्ये पण प्रॉब्लेम येतात किंवा 5 जोडप्यांपैकी 3 जोडप्यांना हा प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतर ओजस. म्हणजे काहींचा चेहरा काळवंडलेला असतो किंवा जास्त पॅचेस येतात, पिगमेंटेशन होतात. इट इस जस्ट बिकॉज की हे सप्तधातूंचं पोषण पूर्ण होत नाही म्हणून. तर आता याच्यात आपण ओबेसिटी बघूया. याच्याच एक्झॅक्ट ऑपोझिट. ओबेसिटीमध्ये काय होतं, की तुमच्या शरीरात आहार आपण ग्रहण करतो म्हणजे रस, प्लाझ्मा तयार होतो, रक्त, मांस आणि फॅट. पण फॅटमध्ये आल्यानंतर यामध्ये ओबेसिटी जास्त प्रमाणात, जास्त फॅट झालेला आहे किंवा वजन जास्त वाढलेलं आहे. तर अशा लोकांमध्ये काय प्रॉब्लेम दिसतात?
त्यांच्यामध्ये हे पुढचे इश्यूज निर्माण होतात. जसं की अस्थिरोग आहे, मग बोन मॅरो तयार होत नाही आणि त्यांना पण फर्टिलिटीसाठी प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जर इनफर्टिलिटी ह्या गोष्टी असतील, तर डॉक्टर वजन कमी करण्यासाठी सल्ला देतात, मेसेज देतात. आता इथपर्यंत आपण हे समजून घेतलं, की आपल्या शरीरामध्ये जे अन्न आपण ग्रहण करतोय, या अन्नाचं डायरेक्ट कसं रिलेशन आपल्या शरीराशी किंवा आपल्या आरोग्याशी आहे. आता जे डी-एक्सएनचे प्रॉडक्ट आहेत किंवा डी-एक्सएनमध्ये ज्या काही प्रॉडक्ट आपल्याला सजेस्ट केले जातात, तर यामध्ये 3 कोर प्रॉडक्ट आहे. एक आहे गॅनोडर्मा, दुसरा आहे स्पिरुलिना आणि मोरिन्जी. तर याचं डायरेक्ट रिलेशन आयुर्वेदाशी कशा पद्धतीने आहे, तर ह्या आयुर्वेदातल्या काही ब्रांचेस आहेत. उदाहरणार्थ काया चिकित्सा ज्याला जनरल मेडिसिन म्हणतो आपण किंवा शल्यतंत्र, सर्जरी असेल तर शल्यतंत्र आणि टॉक्सिकॉलॉजी. तर यामध्येच एक ब्रँच आयुर्वेदाची आहे ज्याला म्हणतात जिरॅट्रिक्स. जिरॅट्रिक्स म्हणजेच रसायन चिकित्सा. तर जिरॅट्रिक्स हे नाव तुम्ही यापूर्वी कधी ऐकलं होतं का? मोस्ट ऑफ द टाईम नाही ऐकलेलं. आणि यालाच सिंपल इंग्लिशमध्ये म्हणतात सायन्स ऑफ अँटी एजिंग. चिर तारुण्य विनोद सर आवाज गेला. माझा नेटचा काय प्रॉब्लेम नाही ना? विनोद सर आवाज येत नाही. तुमचं नेट गेलं का? केला आला तर आला. त्याच्याने तुमच्या शरीरात काय इम्युनिटी डेव्हलप होईल, तर त्या संदर्भात हे माहिती देत आहे. सर एम आय ऑडिएबल? हा येतोय सर, आवाज येतोय. मध्ये मेक ब्रेक होतोय. ओके. बरं आतापर्यंत मी जे सांगितलं ते आलं आलं. कळालं का हो, बऱ्यापैकी? कळालं 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 कळालं. ओके. तर आपण आता रसायन चिकित्सा याविषयी बोलणार आहोत. सायन्स ऑफ अँटी एजिंग चिर तारुण्य टिकून ठेवण्यासाठी जे शास्त्र आहे त्याचा आपण आता वापर करतोय. तर इथून पुढे ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी सांगायच्या असतील किंवा आयुर्वेदाची पुष्टी द्यायची असेल, त्यावेळेस तुम्ही त्यांना हे सांगू शकता, की हे सगळं रसायन चिकित्सामध्ये येतं आणि बऱ्याच वेळा गॅनोथेरपीमध्ये आपण सांगतो, की गॅनोडर्मा हे आजाराचं औषध नाही. पण हे काम कसं करतं? तर हे काम करण्यासाठी हे रसायन चिकित्सेमध्ये येतं आणि रसायन जर शरीरात गेलं, तर ते स्वतः शरीराला जे काही आजार असतील किंवा जे काही डिसीज असतील, तर त्यांना क्युअर करण्यासाठी सक्षम आहे. आणि आयुर्वेदात ह्या ज्या काही ब्रांचेस आहेत त्याच्यात आता भूतविद्या जर म्हणालो आपण, तर आपल्याला कुणीतरी तांत्रिक, मांत्रिक अशा गोष्टी आठवतील. पण यालाच इंग्लिशमध्ये सायकियाट्रिक्स असे म्हणतात आणि सायकियाट्रिक्स यांच्याकडे आपण जातो. बऱ्याच लोकांना घेऊन जावं लागतं. तर अशा ह्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहे आणि त्याच्यातली एक ब्रांच त्याच्याविषयी आपण आता चर्चा करत आहोत. तर स्पिरुलिना आणि रसायन यांचा काय रोल आहे ते आता आपण पाहूया. स्पिरुलिना विषयी आपल्या सर्वांना माहिती आहे, की स्पिरुलिनामध्ये जे काही औषधी गुणधर्म आहेत, तर त्यातला सर्वात महत्त्वाचा गुणधर्म जर काही असेल, उदाहरण द्यायचं झालं 80% लेडीज त्यांच्यामध्ये ह्या 3 गोष्टींची डेफिशियन्सी असते. तुम्ही चेक करू शकता. सर्वप्रथम वजन कितीही असेल, पण हिमोग्लोबिन डाउन असतं. कॅल्शियमची कमतरता असते आणि आयर्न याची डेफिशियन्सी असते. म्हणजे या 3 गोष्टी कॉमन आहेत. प्रत्येक घरामध्ये हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. आता ज्या माता, भगिनी किंवा ज्या गृहिणी इथं बसलेल्या आहेत आणि ते हे ऐकतायत,
तर मला त्यांच्यासाठी सांगावसं वाटतंय, की स्त्रियांसाठी स्पिरुलिना हे एक वरदान आहे. परमेश्वराने दिलेलं एक वरदान आणि याचा वापर तुम्ही तुमच्या जीवनात, तुमच्या आरोग्यासाठी करू शकता. जसं 15 वर्षापर्यंतची एक मुलगी वेगळ्या स्टेजमध्ये असते. 15 पासून 35 पर्यंत एक स्त्री ज्यावेळेस तिचा विवाह होतो, मुलं-बाळांना जन्म द्यावा लागतो किंवा एक लाईफ सायकल आहे आणि 35 वर्षानंतरची म्हणजे उतार वयातली एक स्त्री, तिचं आयुष्य वेगळं असतं. आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं, तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये हार्मोन्स चेंज होत जातात. आणि हार्मोन्स चेंज झाल्यामुळे शरीराच्या काही रिक्वायरमेंट असतात, काही मागणी असते आणि ती मागणी जर पूर्ण झाली नाही, तर विनाकारण चिड-चिड किंवा थकवा येणे किंवा थोडंसं मेंटली डिस्टर्ब होणे, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. यामध्ये क्रिएशन टू मेनोपॉज थोडक्यात ही एक स्थिती आहे आणि त्याच्यासाठी जो अवेअरनेस आहे, तो देणं आता फार महत्वाचं आहे. तर स्पिरुलिनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता होते. तर फर्स्ट ऑफ ऑल फक्त आपण एक चेक करूया. रक्त तयार करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं त्याला क्लोरोफिल असे म्हणतात. काजू, बदाम किंवा अजून कुठलाही दुसरा पौष्टिक पदार्थ खाऊन शरीरात रक्त तयार होत नाही. त्यासाठी एकच पदार्थ आहे ज्याचं डायरेक्ट रिलेशन ब्लडशी आहे, हिमोग्लोबिनशी आहे आणि ते आहे कोलेस्ट्रॉल सॉरी क्लोरोफिल. आणि क्लोरोफिल जर तुम्ही कंझ्युम करत असाल, तर तुमच्या शरीरामध्ये रक्त तयार होईल सहजतेने. आणि माझ्याकडे काही टेस्टिमोनियल पण आहेत त्याचे. आणि जर शरीरात रक्त तयार झालं योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात, तर पुढची सगळी सायकल एकदम फास्ट डेव्हलप होईल. म्हणजे रक्त तयार होईल, मांस तयार होईल, मेद असेल सफिशियंट, हाडं मजबूत होतील, बोन मॅरो चांगला असेल, स्पर्म काउंट किंवा ओव्हम, शुक्र आणि रज ह्या दोन्ही सफिशियंट असतील आणि तो व्यक्ती एक तेजस्वी असेल, त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळे रिझल्ट आपल्याला स्पिरुलिनामधून किंवा ह्या रसायनांची पूर्तता झाल्याने मिळेल. तर ह्या रसायनांची जर प्रॉपर्टीज आपण चेक केल्या, तर सर्वप्रथम हे रसायन अँटीऑक्सिडंट पाहिजे. रसायन म्हणजे काय थोडक्यात जडी-बुटी. इथपर्यंत लक्षात आलंय तुमच्या? हो, हो. की आलं. आपल्याला वी डोंट हॅव टू डू समथिंग डिफरंट. पण आपल्या रोजच्या जेवणात, रोजच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये सकाळपासून रात्री झोपेपर्यंत असे जर काही पदार्थ आपण कंझ्युम केले, जे आपल्या शरीरात ह्या गोष्टींची पूर्तता करत असेल, तर दे ऑल आर रसायन. ते सगळे रसायनच आहेत आणि जे आपल्या शरीराला मदत करतात. तर असे बरेच रसायन आहेत. उदाहरणार्थ हळद हे एक रसायन आहे. तुळस हे एक रसायन आहे. अश्वगंधा हे एक रसायन आहे. कोरफड हे एक रसायन आहे. आणि ह्या सर्व जडी-बुटी म्हणजेच रसायन चिकित्सा. तर आता त्यामध्ये जर अजून डेप्थमध्ये आपण गेलो तर आपल्याला पाहता येईल, की रसायनमध्ये काय प्रॉपर्टी असायला हवी. जसं की अँटीऑक्सिडंट, त्यानंतर न्यूट्रिटिव्ह, अडॅप्टोजेनिक, इम्युनोमॉड्युलेटरी आणि अँटी एजिंग. आता ह्या सगळ्या गोष्टी थोडं डिटेलमध्ये आपण पाहूया. रसायन प्रॉपर्टीज म्हणजेच काय, की ज्यामध्ये न्यूट्रिसिटिकल ॲक्शन्स आहेत, जे तुमच्या पेशींवर डायरेक्ट काम करेल, तुमच्या पेशींना सुदृढ बनवेल, त्यांना निरोगी बनवेल. नवीन पेशींची ग्रोथ त्याच्यासाठी अ, उ एक प्रेरणा देईल, एन्करेज करेल. त्यालाच रिजनरेटिव्ह ॲक्शन म्हणतात. इम्युनोमॉड्युलेटरी म्हणजेच की जे इन्फेक्शियस सेल्स आहेत, ज्या पेशी आता आजारी आहेत, डॅमेज झालेल्या आहेत, त्यांना शरीरातून म्हणजे बरं करण्यासाठी किंवा डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी एलिमिनेट द टॉक्सिक मेटाबॉलिटिक म्हणजेच अँटीऑक्सिडंट ॲक्शन यामध्ये काम करेल आणि मेंटेन्स द बॅलन्स. शरीर आणि मन
यांचा जो बॅलन्स आहे ते करण्यासाठी त्याला ॲडॅप्टोजेनिक असे म्हणतात. आता गॅनोथेरपीमध्ये आपण फार डिटेलमध्ये अजून काही गोष्टी पाहिल्या होत्या. पण असं रसायन तुमच्या पाहण्यात आहे का, की ज्यामध्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टीज असतील? आणि ज्याला आपण रसायन चिकित्सा असे म्हणतो, ते रसायन गॅनोडर्मा हे एक असं रसायन आहे, की ज्यामध्ये ह्या 5ही गोष्टी, ह्या 5ही प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणात काम करतात. आणि जेणेकरून आपल्याला जे काही चमत्कारिक परिणाम आपल्या जीवनात गॅनोडर्मा कंझ्युम केल्यानंतर किंवा ज्या लोकांना तुम्ही सजेस्ट केले त्या लोकांनी अ, त्या व्यक्तींनी जर गॅनोडर्मा कंझ्युम केलं तर त्यांच्या शरीरामध्ये ह्या सर्व गोष्टींचे आपल्याला रिझल्ट येण्याचं हेच एक कारण आहे, की त्यामध्ये ह्या प्रॉपर्टीज आहेत. ही काही तत्व आहेत. अँटीऑक्सिडंट, न्यूट्रिटिव्ह, इम्युनोमॉड्युलेटरी, अँटी एजिंग आणि ॲडॅप्टोजेन. रसायन काय करू शकतं? आयुर्वेदामध्ये याचं फार चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे, की रसायनेन हे साध्यो व्याधिरपि प्रायः साध्यते. रसायन अद्विना अव्वार्यतां यान्ति. कितीही भयंकर, इन्क्युरेबल, असाध्य असा आजार असेल, तरी तो सुद्धा रसायन जर तुम्ही कंझ्युम करायला सुरुवात केली, तर त्याच्याने तो तुम्हाला अ, चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करतो आणि क्युअर होतो. आता हे जे प्रॉडक्ट माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतायत, ह्या प्रत्येक प्रॉडक्टचं इम्पोर्टन्स जस्ट बिकॉज ऑफ गॅनोडर्मा वाढलेला आहे. गॅनोडर्मा ह्या प्रत्येक प्रॉडक्टमध्ये असल्यामुळे ह्या सगळ्या प्रॉडक्टचा उत्कृष्टता किंवा उपयुक्तता वाढलेली आहे. इथपर्यंत कनेक्ट होतंय तुम्हाला? हां, हां. होतंय. येस. तर आता गॅनोडर्माचे अजून हे काही बेनिफिट्स आहेत आणि हे काय करतं, तर आपली ऑक्सिजन लेव्हल, स्टॅमिना वाढवतो, एनर्जी देतो, ब्रेन पॉवर वाढवतो, अनिद्रा रोग, इन्सोम्निया असेल, झोप येत नसेल, तर अशा लोकांना शांत झोप येते, ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं. ॲलर्जीज काही असेल किंवा इन्फ्लेमेशन म्हणजे ज्याला सूज येणे म्हणतात. काही अंतर्गत सूज असते, काही बाह्य. तर ह्या दोन्ही याच्यावर याचा खूप चांगला उपाय होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्वात महत्त्वाचं की शरीरातील टॉक्सिन, विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढले जातात आणि तुम्हाला अगदी जास्त तरुण किंवा एनर्जेटिक झाल्यासारखं मोर अलर्ट म्हणजे जो तुमचा रेशो आहे, एक रिस्पॉन्स करण्याचा रेशो, तो सुद्धा गॅनोडर्माने चांगल्या प्रकारे वाढतो. आणि म्हणूनच हे एक फार मोठे सायंटिस्ट आहेत हिपोक्रेटिस. त्यांनी सांगितलंय की तुमचं जेवण हेच तुमचं औषध हवं आणि जे औषध आहे तेच तुमचं जेवण हवं. पण आता आपलं थोडंसं चुकीच्या पद्धतीने होतंय. आपण वडापाव, पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक अशा गोष्टी तर खूप कंझ्युम करतोय. आपली शरीराची भूक भागते म्हणजे ज्याला पोटाची भूक म्हणता येईल, ती पूर्ण होते. पण एक अदृश्य भूक आहे, हिडन हंगर आणि ती आहे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल, कॅल्शियम, आयर्न, हिमोग्लोबिन, मॅक्रोन्यूट्रियंट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स ही भूक आपली पूर्ण होत नाही. म्हणूनच आपण अशा व्यक्तींना कुपोषित असे म्हणतो. आणि कुपोषण म्हणजे नॉट नेसेसरी की तो व्यक्ती शरीर आणि अंगकाठीने बारीक सडपातळ असेल. आज ज्यांचं वजन 100 किलो आहे, ते सुद्धा कुपोषित ह्या कॅटेगरीमध्ये येतात. आता स्पिरुलिनाविषयी थोडंसं अजून डिटेलमध्ये आपण बोलूया. हा एक रिपोर्ट आहे. IMSAM ही एन-जी-ओ किंवा अ, अशी ऑर्गनायझेशन आहे जी डी-एक्सनशी संबंधित नाही आणि हा त्यांचा सर्व्हे आहे आणि त्यांनी स्पिरुलिनाविषयी काय सांगितलंय आणि "धिस इस द वन ऑफ द बेस्ट फूड इन द वर्ल्ड."
आणि हे कॉन्फरन्समध्ये त्यांनी डिक्लेअर केलं होतं 1974 मध्ये. आणि त्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं, की जर आपण स्पिरुलिना एखाद्या व्यक्तीला जो माल न्यूट्रिशियस आहे, कुपोषित आहे किंवा ज्यांना वेळेवर जेवण मिळत नाही किंवा ज्यांना खूपच जेवण मिळतंय, अशा सर्वांसाठी स्पिरुलिना खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. जसं की मगाशी आपण चर्चा केली होती, की हे सप्त धातूंचं पोषण झाल्यानंतर शरीरामध्ये जो काही डिसीज असेल, म्हणजे जे आता योग्य पद्धतीने काम करत नाही, डिसईज, तर त्यामध्ये तारतम्य जुळवून आणण्याचं काम हे सप्तधातू करतात. आणि इथं साइडला उजव्या हाताला मी काही डिसीज किंवा यांच्यावर नावं आहेत, ज्यांच्यावर याचे खूप चांगले रिझल्ट्स आले. त्यामध्ये ॲनिमिया, आयर्न डेफिशियन्सी किंवा नाईट ब्लाइंडनेस, रातआंधळेपणा असेल. आणि पाकिस्तान, मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं, की यांच्याच बुकलेटमध्ये त्यांनी पब्लिश केलं होतं, की पाकिस्तानमध्ये 25 मुलांवर, लहान मुलं आणि मुली यांच्यावर हा प्रयोग करण्यात आला होता. तर त्यातल्या जवळ-जवळ 18 ते 20 मुलांना व्यवस्थित दिसायला लागलं होतं. आणि ही फार मोठी अचीव्हमेंट आहे. कुपोषणाचं एक कारण हे पण आहे, की त्यांना पूर्ण पूर्ण पोषक आहार मिळत नव्हता. तर त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये हे डिफिशियन्सी जनरेट झाले. आणि डोळ्यांसाठी फार महत्वाचं आहे व्हिटॅमिन ए. आणि व्हिटॅमिन ए आपल्याला कुठून मिळेल? तर त्यासाठी गाजर किंवा स्पिरुलिनाच्या जर 20 गोळ्या तुम्ही कंझ्युम केल्या, तर त्यामधून जे तुम्हाला 12 मिलीग्राम व्हिटॅमिन ए मिळणार आहे, ते मिळण्यासाठी 550 सफरचंद खावे लागतील. कितीही तंदुरुस्त पैलवान व्यक्ती असेल, तरी सुद्धा तो आठवड्याला एवढं फळं कंझ्युम करू शकत नाही. आणि जर चुकून त्याने कंझ्युम केले, त्याच्यानंतर तो पूर्ण आयुष्यभर परत कधी सफरचंद खाणार नाही. पण हेच आपल्याला, म्हणजे जर आर्थिकदृष्ट्या जरी परवडत असेल, तरी सुद्धा खाऊ शकत नाही. आणि आर्थिकदृष्ट्या तर परवडत नाही म्हणून काही लोकं खाऊ शकत नाही. पण त्यांच्यासाठी जर तुम्ही ह्या स्पिरुलिना दिल्या, आपल्या छोट्या बॉटलमध्ये सुद्धा 120 स्पिरुलिना असतात. आणि वी आर टॉकिंग अबाउट जस्ट 20 स्पिरुलिनाज. फक्त 20 गोळ्या कंझ्युम करून जर तुमची एवढी पूर्तता होत असेल व्हिटॅमिन ए साठी, तर धिस इज वन ऑफ द बेस्ट हर्ब. हे सर्वोत्तम असं रसायन आहे, जे आपण त्वरित इमिजिएटली सजेस्ट करायला हवं. एच-आय-व्ही साठी काय किंवा ॲलर्जीसाठी, लो कोलेस्टेरॉल असेल, ट्रायग्लिसराईड असेल, ज्यांना हार्टसाठी काही व्याधी आहेत, त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी आहे. मालन्यूट्रिशन आपण बोललो, अशक्तपणा, ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा वजन वाढवायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे स्टॅबिलायझर म्हणून काम करतं. कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी इट इज व्हेरी मच युजफुल. आता फायब्रोमायल्जिया, हे फेवर, हर्पस इन्फेक्शन, लिव्हर प्रोटेक्शन, या अशा गोष्टी आहेत, की ज्या आपण कदाचित ऐकून असं. हाय फीवर म्हणजे नाव कदाचित माहिती नसेल तुम्हाला, पण ही लक्षणं तर माहिती आहेत, की शिंका येणं, खोकला येणं किंवा रनी नोज म्हणतात ज्याला, की नाक वाहणं, इची आईज, डोळे पाणवलेले, थ्रोट किंवा ज्यामध्ये घशामध्ये थोडंसं खवखवणे आणि लॉस ऑफ स्मेल, किंवा आता जे काही आपल्या आज डोकेदुखी आणि फीलिंग टायर्ड. तुम्ही जर बारकाईने विचार केला, तर ही सगळी लक्षणं कोरोनाची आहेत. आणि इन शॉर्ट याच्यावर सुद्धा जर रामबाण उपाय म्हणून हवा असेल, तर स्पिरुलिना चांगल्या प्रकारे काम करतं. कदाचित काही सिम्प्टम्स हे पारंपरिक पद्धतीने, म्हणजे जे काही आजपर्यंत आपल्याला 2 वर्षापूर्वी जी काही सर्दी, खोकला जे काही होत होतं, त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी, ही लक्षणं दिसत होती. पण आज हीच जर लक्षणं दिसली, तरी सुद्धा आपण भयभीत होतो, घाबरतो. आणि हीच लक्षणं माहिती नाही, ही साध्या सर्दी, खोकला, थंडी, तापाची आहेत का अजून भयंकर काही आहे. तर त्यासाठी तुम्ही ही ट्रीटमेंट किंवा
स्पिरुलिना कंझ्युम करून इम्युनिटी वाढवून त्याच्यावर क्युअर करू शकता. फायब्रोमायल्जिया सायकल ही अशी आहे, की जसं की या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल, की ज्यामध्ये शोल्डर पेन होतो, नेक मानेचा तिथं त्रास, वेदना वाढतात आणि ही एक सायकल आहे. मसल टेन्शन, डेली स्ट्रेस, लिमिटेड ॲक्टिव्हिटी. आता जे लोकं बसून काम करतायत किंवा दिवसभर खुर्चीवर बसून असतात किंवा शारीरिक हालचाल फार कमी आहेत, अशा लोकांमध्ये ही गोष्ट किंवा ही सायकल दिसते आणि ज्यामध्ये मसल स्टिफनेस वाढत जातो आणि इन शॉर्ट, इनडायरेक्ट ती लोकं डिप्रेशन किंवा नकारात्मक भावना त्यांच्यामध्ये जास्त निर्माण होते. ज्यामध्ये की एक फटीग आहे, वीकनेस आहे, हार्ट रेट वाढतो, श्वासाचा वेग मंदावतो, हेडॅक्स, डिझीनेस, चेस्ट पेन आणि पेल स्किन म्हणजे थोडीशी पिवळसर त्वचा, पांढरी त्वचा म्हणजे ज्याच्यात हिमोग्लोबिन किंवा रक्त अल्पता आहे ते. तर ह्या सर्व्या डिसीजसाठी स्पिरुलिना ही खूप उपयोगी आहे. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे सर्वांना? आहे, आहे. येस. तर आता आपण दुसरं रसायन पाहूया. सकाळी उठल्यानंतर आणि ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगतो, हे एकदम नॉर्मल आणि एक डेली रूटीन आहे. यामध्ये काही एक्स्ट्रा नासा टेक्नॉलॉजी किंवा खूप काही बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स असण्याची गरज नाही. उदाहरणार्थ आता आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश करतो. ब्रश करताना जी पेस्ट आपण वापरतो, तर ही पेस्ट कुठली वापरायची? ज्या पेस्टमध्ये केमिकल आहेत ती, का ज्या पेस्टमध्ये आयुर्वेदिक जडीबुटी आहे ती. तर आता जे काही आपण आत्तापर्यंत जे काही शिकलेलो आहोत याच्यावरून तर हेच क्लिअर होतं, की आपण जडीबुटी रसायन वापरणं गरजेचं आहे. आता ही पेस्ट जी आहे ती 5 इन 1 टूथपेस्ट आहे. 5 म्हणजे दातांच्या 5 भागांवर काम करते. जसं की हिरड्यांवर, रक्तवाहिन्यांवर, मसल्सवर, दुर्गंध येत असेल त्याच्यावर आणि टॉन्सिल्सवर या 5ही गोष्टींवर ही पेस्ट काम करते. का? तर याच्यामध्ये सुद्धा त्याच रसायनच्या प्रॉपर्टीज आहेत. मार्केटमध्ये सुद्धा भरपूर पेस्ट मिळतात, पण त्या सर्व पेस्ट 5 इन 1 नाहीयेत. त्या पेस्ट फक्त फेस करण्यासाठी आणि बऱ्याच वेळा लोकांचं असं मिसअंडरस्टँडिंग झाले, की ज्याचा जास्त फेस होतो ती चांगली आयुर्वेदिक म्हणजे शरीरासाठी उपयोगी. पण तसं नाहीये. दात हे स्वच्छ करायचे असतात, घासायचे नसतात. आणि हे दात जास्त प्रमाणात घासल्यामुळेच आज व्याधी जास्त आहेत. रूट कॅनलचं प्रमाण पूर्वी कधी नव्हतं तेवढं आज वाढलेलं आहे. जस्ट बिकॉज चुकीच्या पद्धतीने आणि चुकीचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर ह्या गोष्टी घडतात. त्यामध्येच एक गॅनो मसाज ऑइल आहे. आता मी ह्या काही ठराविक गोष्टी तुम्हाला दाखवतोय, की ज्याचा की मी जास्त वापर केलेला आहे किंवा मी सजेस्ट केलेला आहे किंवा ज्या गोष्टी मला समजलेल्या आहेत चांगल्या प्रकारे. तर गॅनो मसाज ऑइल यामध्ये गॅनो आणि मसाज ऑइल ह्यांचं कॉम्बिनेशन आहे. द लार्जेस्ट ऑर्गन इन आवर बॉडी आपल्या शरीरातली म्हणजे शरीरातील जो सर्वात ज्ञानेंद्रिय आपल्याला आहेत. म्हणजे काय होतं? स्पर्श, रूप, रस, गंध आणि ध्वनी हे पंच ह्या विषयांचं जे ज्ञान आपल्याला होतं पंच ज्ञानेंद्रिय, तर त्यातला सर्वात मोठा ऑर्गन, सर्वात मोठी जी ज्ञानेंद्रिय असेल तर ते म्हणजे त्वचा आणि त्वचेसाठी मसाज करणं फार महत्वाचं आहे. आपण श्वास फक्त नाकाने किंवा तोंडाने घेत नाही, तर आपल्या स्किनवर जे करोडो पोर्स आहेत, जे सूक्ष्म रंध्र आहेत, त्याच्यामधून आपण श्वास घेत असतो आणि त्या पोर्सना ओपन करण्यासाठी गॅनो मसाज ऑइल खूप चांगल्या प्रकारे काम करतं. मसाज करणे हा आपला पूर्वी आपली एक संस्कृती होती, पण आता काही कारणास्तव बिझी शेड्यूलमुळे आपण ते विसरलेलो आहोत. म्हणून जर तुम्हाला शक्य असेल, तर आठवड्यातून 3 दिवस बुधवार, सोमवार, शनिवार म्हणजे मंडे, वेडनेसडे, सॅटरडे या 3 दिवशी
कमीत कमी रात्री झोपताना तुम्ही मसाज करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी अंघोळीपूर्वी अर्धा तास मसाज करू शकता. आणि जे स्क्रीनवर काम करतायत, ज्यांना मोस्ट ऑफ द यंग जनरेशन आता कॉम्प्युटर वापरते. बरं कॉम्प्युटर वापरत नसाल तर कमीत कमी मोबाईल तरी वापरता. आणि मोबाईलचा अति वापर केल्यामुळे दृष्टी जी आहे ती मोबाईलवर स्थिर राहते आणि मसल्सची मूव्हमेंट होत नाही. तासनतास आपण एकाच डायरेक्शन मध्ये पाहत राहतो. तर तुम्ही डोळ्यांच्या बाजूला सुद्धा ह्या मसाज ऑइलने थोडंसं मसाज जर केला किंवा ऑइल अप्लाय केलं, तर हे जे मसल्स आहेत तुमचे डोळ्यांच्या बाजूचे स्नायू, त्यांची हालचाल किंवा त्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहील. डोळ्यांखाली काळी वर्तुळ राहणार नाहीत आणि चेहऱ्यासाठी पण तुम्ही हे अप्लाय करू शकता. जसं आपण आता पाहिलं की द लार्जेस्ट ऑर्गन इन आवर बॉडी इज स्किन. त्वचा ही सर्वात मोठी अ, पंच ज्ञानेंद्रियापैकी एक इंद्रिय आहे. तर त्यासाठी जर तुम्ही हा गॅनो मसाज ऑइल वापरला आणि गॅनो गॅनोजी सोप वापरलं, तर ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनने तुमची स्किन अजून हेल्दी होईल. मी आता बऱ्याच वर्षांपासून फक्त गॅनोजी सोपच शेव्हिंगसाठी पण वापरतोय. आणि ज्या लोकांना सांधेदुखी किंवा ऑर्थरायटिस यांचा त्रास आहे, यांच्या शरीरात एक गोष्ट घडली आहे. काय झालंय? दररोज अंघोळ करताना उदाहरणार्थ तुमच्या हाताला थोडंसं तेल लागलंय. हाताला तेल लागलंय, गोड तेल आहे किंवा मे बी अजून काही दुसरं ऑइल आहे. तर ते ऑइल तुम्ही फक्त पाण्याखाली जर हात स्वच्छ धुतला, तर ते ऑइल निघेल का? तर नाही निघणार. मग त्यासाठी काय करावं लागेल? साबण वापरावं लागेल. कुठलातरी साबण तुम्ही वापराल. कुठलातरी साबण तुम्ही वापरणार आणि त्या साबणानंतर वापरल्यानंतर हात स्वच्छ केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की आता ते ऑइल गेलेलं आहे. पण जस्ट इमॅजिन थोडी कल्पना करा. दररोज 25 वर्षापासून 50 वर्षापासून तुम्ही अंघोळ करताय. पण ते अंघोळीपूर्वी तुम्ही तेल ॲप्लाय केलं होतं कधी? तेल तर तुम्ही लावलं नव्हतं. पण साबणाचा जो गुणधर्म आहे, शरीरातून ऑइल खेचून बाहेर काढणे, पण त्याची पूर्तता न केल्यामुळे शरीरामध्ये, जॉइंट्समध्ये एक प्रकारचं वंगण, लुब्रिकेशन नष्ट झाल्यासारखं होतं. एका अंघोळीत जर 1 ग्रॅम ऑइल नष्ट झालं, तर विचार करा 365 दिवसात किती ग्रॅम ऑइल गेलं. आणि असं वर्षानुवर्ष अंघोळ करतोय आपण, तर त्याच्याने पुन्हा त्याची भरपाई केली नाही. म्हणून मी हे 2 छोटेसे उपाय तुम्हाला सांगितलेत. एक तर मसाज करणे आणि दुसरं ग्यानोजी सोप याच्याने अंघोळ करणे. फक्त ग्यानोजी सोप वापरून सुद्धा बऱ्याचशा लोकांना सोरायसिसमध्ये, स्किन डिसीजमध्ये, पिंपल्समध्ये, पिगमेंटेशनमध्ये खूप चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. तर यू कॅन ट्राय दिस. दिस इज वन ऑफ द अमेझिंग रिमेडी. म्हणजे जे घरगुती उपाय आहेत त्यामध्ये हे खूप चांगल्या पद्धतीने काम करेल. तसंच ग्यानोजी शॅम्पू आहे, टी ट्री क्रीम आहे. टी ट्री क्रीम विषयी थोडंसं सांगतो. 80% लेडीज, जेंट्स किंवा पॉप्युलेशन यांना जे काही पाईल्सचा त्रास असेल, मूळव्याधाचा त्रास असेल किंवा जे काही आजारपण असेल, तर त्यामध्ये ही क्रीम फार उपयोगी आहे. याच्यामध्ये 3 प्रॉपर्टीज आहेत. एक आहे अँटिसेप्टिक, अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल. ह्या कुठल्याही स्किन स्पेशलिस्टकडे तुम्ही जर गेलात, तर तो दरवेळेस तुम्हाला एक-एक क्रीम बदलून देईल. पण ह्या तिन्ही प्रॉपर्टीज या टी ट्री क्रीममध्ये असल्या कारणाने कितीही भयंकर स्किनचा डिसीज असेल किंवा मूळ व्याधाचा त्रास असेल, तर ऑपरेशन करायची गरज पडणार नाही. हे सर्व नष्ट होऊ शकतं जस्ट ही टी ट्री क्रीम ॲप्लाय केल्याने. आणि याचे बरेचसे अजून बाकीचे पण गुणधर्म आहेत. पण मी एक प्रॅक्टिकल तुम्हाला सांगितलंय आणि धिस इज वर्क अमेझिंग. म्हणजे मला आत्ताच 2-3 आठवड्यापूर्वी मी हे कुणाला सजेस्ट केलं आणि त्यांना खूप चांगला आराम मिळाला. पण याच्याबरोबर काही सप्लिमेंट सुद्धा मी दिले होते. जसं की स्पिरुलिना होतं, मोरिन्जी होतं आणि असंच हे काही कॉस्मेटिक्स आहेत. आपण
म्हणजे माता भगिनी, गृहिणी आणि सम ऑफ द केसेस मध्ये पुरुष मंडळी सुद्धा चांगलं दिसावं, आपला सुगंध चांगला यावा यासाठी दररोज 200 पेक्षा जास्त केमिकल्स आपण वापरतोय थ्रू डिफरंट प्रोडक्ट. कारण ते आर्टिफिशियल आहेत, नैसर्गिक नाहीयेत. कृत्रिम पद्धतीने तयार केलेले आहेत आणि याचा परिणाम घातक आहे. आणि याच्याने शरीराला किंवा मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही हे पण ऐकलं असेल आणि हा एक रिपोर्टच आहे, की ज्यामध्ये कॅन्सरसाठी सुद्धा हे प्रोडक्ट आमंत्रण देतात. तर आपल्याकडे काही स्किन केअर प्रोडक्ट पण आहेत आणि हे प्रोडक्ट आपण वापरू शकतो. जसं की क्लेन्झर आहे, मॉइश्चरायझर आहे. हे एलोवेरा जेल पासून बनवलेले आहे आणि याची जी क्वालिटी आहे ती हाय क्वालिटी प्रोडक्ट आहेत हे आणि शरीरावर याचा खूप चांगला उत्तम परिणाम होतो. जसं की या पृथ्वीवर 70% वॉटर आहे आणि याचीच जर तुलना आपल्या शरीराबरोबर केली, तर त्यामध्ये सुद्धा 70% पाणी किंवा ज्याला लिक्विड न्यूट्रिशन्स म्हणतो आपण, ते मिळणं गरजेचं आहे. आणि असं जर न्यूट्रिशन आपल्याला हवं असेल, तर ते म्हणजे मोरिंजी, मोरिंडा सेट्रिफोलिया आणि मोरिंजी काय करतं? जे बेनिफिट आर-जी-जी-एल गॅनोडर्मा जे आहेत, समहाऊ त्याच्याच तुलनेमध्ये मोरिंजी पण तेवढंच सक्षम आहे. आणि जसं की मी सांगितलं होतं, सीनियर सिटिझन, वयोवृद्ध लोकं किंवा ज्यांना डिसीज आहे, गंभीर आजार आहेत, वेदना खूप होत आहेत, ह्या सर्वांसाठी किंवा लहान मुलं जर तुम्ही पाहिले ज्यांनी भूक लागत नाही किंवा ज्यांनी जेवण जरी ग्रहण केलं तरी शरीरात ते शोषून घेतलं जात नाही, तर त्याच्यासाठी मोरिंजी खूप उपयोगी आहे. हे सेल्युलर ॲक्टिव्हिटी रिव्हाइटलाइज करतात, प्रोटीन प्रोव्हाईड करतात आणि ज्या डॅमेज सेल्स आहेत, त्यांना क्युअर करतात. म्हणून जर लिव्हर सिरोसिस असेल किंवा किडनी फेल्युअर पर्यंत गेला असेल किडनी किंवा डायलिसिस ज्यांना करावं लागतंय, अशा व्यक्तींना जर तुम्ही मोरिंजी दिलं, तर त्यांच्यामध्ये खूप चमत्कारिक परिणाम तुम्हाला पाहावयास मिळतील. मेडिटेशन, प्राणायाम, ध्यान, योग हे केल्यानंतर जे शरीरामध्ये केमिकल्स रिलीज होतात, तर तेच रिलीज मोरिंजी कंझ्युम केल्याने सुद्धा होतात. ज्यामध्ये एक डोपॅमाइन नावाचा घटक आहे आणि जो व्यक्तीला फील गुड किंवा आनंदी होण्यासाठी ज्या भावना निर्माण होतात, त्या मोरिंजीमध्ये पण आहेत. 4 प्रकारचे केमिकल्स असतात हे, जे आपल्याला जे कोणी रेग्युलर मेडिटेशन करत असतील, एक्सरसाइज करत असतील, शून्य मेडिटेशनचा प्रोग्राम करत असतील, त्यांच्यामध्ये होतात. एक अ, डोपॅमाइन, सेरोटोनिन, एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन. हे फ्रीमध्ये मिळतील जर तुम्ही रेग्युलर मेडिटेशन, प्राणायाम, ध्यान, योग केलं तर. जर दररोज स्वतःसाठी 1 तास दिलात, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. पण ज्यांची क्षमता नाहीये किंवा जे नाही करू शकत आणि त्यांना जर तुम्ही मोरिंजी दिलं, स्पेशली डिप्रेशनमध्ये गेलेल्या काही लोकांना, तर त्यांच्यामध्ये सुद्धा नवीन जगण्याची इच्छा उत्पन्न होईल. गॅनो व्हिर्जिन कोकोनट ऑइल हे एक फार महत्वाचं रसायन म्हणता येईल. हे कोल्ड प्रेस ऑइल आहे. म्हणजे नारळापासूनच तयार केलेलं आणि याचा पण चमत्कारिक प्रयोग आहे. सकाळी उठल्यानंतर 2 चमचे जर तुम्ही कंझ्युम केलेत, तर हाडं बळकट होण्यापासून तर मेटाबॉलिझम म्हणजे पोटाचे जे लार्ज इंटेस्टाइन, स्मॉल इंटेस्टाइन आहे यामध्ये अ, एक स्मूथनेस येईल. जसं एखादं रोपटं असेल आणि ते नुकतंच लावलंय तर तुम्ही हव्या त्या दिशेला त्याला वळवू शकता. पण हेच जर 15 वर्षाचं मोठं झाड असेल, 10 वर्षाचं झाड असेल, इव्हन 5 वर्षाचं जरी झाले असेल तरी सुद्धा त्याला अ, वाकवणं किंवा मूव्हमेंट करणं शक्य होत नाही. याचाच अर्थ जे कोणी वयोवृद्ध सीनियर सिटिझन असतील
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इम्युनिटी सिस्टीम कशावरून डिझाइन किंवा ठरवली जाते. अ, आपण कसं म्हणू शकतो, की एखादा व्यक्ती हेल्दी आहे किंवा नाही, तो जेवढा जास्त लवचिक, त्याच्यामध्ये जेवढं जास्त फ्लेक्सिबिलिटी, तेवढा तो व्यक्ती ॲक्टिव्ह. तर हे जर करायचं असेल, तर तुम्ही सकाळी 2 चमचे ऑइल, अर्ली मॉर्निंग ऑइल पुलिंग म्हणजे जसं आपण गुळण्या करतो तसंच हे ऑइल प्यायचं आणि अ, सगळीकडे मूव्हमेंट करून गिळून टाकायचं. 5 मिनिटं शरीरात म्हणजे तोंडामध्ये तुम्ही त्याला फिरवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ते प्राशन करू शकता आणि रात्री झोपताना सुद्धा किंवा इव्हन तुमच्या जेवणातून सुद्धा तुम्ही भातावर म्हणा जसं आपण वरून तूप घेतो त्या पद्धतीने तुम्ही अ, गॅनो व्हर्जिन कोकोनट ऑइल घेऊ शकता. याचे चमत्कारिक परिणाम, रिझल्ट, टेस्टिमोनियल आहेत माझ्याकडे, की 3 किलो वजन 15 दिवसात याच्याने कमी होऊ शकतं. म्हणजे झालेलं आहे लेडीजमध्ये, जेंट्समध्ये आणि तेव्हापासून मी हे सर्वांना सजेस्ट करतोय. आणि ह्या दोन्ही गोष्टी गॅनो आणि मोरिनजी आपल्या शरीरात ह्या सप्तधातूंचं पोषण करण्यासाठी सर्वोत्तम आहेत. मनुष्य त्याचं जर एव्हरेज लाईफ पाहिलं तुम्ही तर 100 वर्ष जगू शकतो. निरोगी आयुष्य जगू शकतो. पण आपण त्याला 100 वरून 60 वर आणलेलं आहे. ते आपण स्वतः चुकीच्या आहार पद्धतीने किंवा अवेळी नंबर ऑफ टाइम्स भरपूर वेळा खाल्ल्यामुळे. पण जर तुम्ही ही रसायन चिकित्सा किंवा हे प्रोडक्ट कंझ्युम केले वेळेवर, तर तुमच्या शरीरात ह्या सप्तधातूंचं पोषण पण होईल. साधारण 3 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्किनवर चमत्कारिक बदल दिसायला सुरुवात होईल. 7 दिवसामध्ये सेल्स आपल्या स्वतःला रिव्हायटलाइज करत राहतात. प्रत्येक व्यक्तीच्या पेशी ह्या 7 दिवसापर्यंतच असतात आणि त्यानंतर मग ते चेंजेस होत राहतात. पण हे जर तुम्ही कंझ्युम करायला सुरुवात केली, तर ज्या नवीन पेशी निर्माण होणार आहेत, त्या निरोगी असतील. यामध्येच डी-एक्स-एन बेव्हरेजेस आहेत. जसं की आपण सकाळी ब्रश केला, अंघोळ केली, मसाज केलं आणि त्याच्यानंतर जे तुम्ही प्रथम ग्रहण करणार आहात, प्राशन करणार आहात, ते म्हणजे आयदर कॉफी किंवा चहा. पण त्या चहा आणि कॉफीच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला हे रसायन चिकित्सा घेऊ शकतो आपण. तर निरोगी आयुष्य जगण्यासाठी म्हणजे निरोगी पदार्थ कंझ्युम करणं गरजेचं आहे. ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर, पुष्कळ पाणी, भरपूर पाणी पिणे, एक्सरसाइज रेग्युलर. माझ्या मते प्रत्येक व्यक्तीने दररोज 1 तास व्यायाम करणं फार गरजेचं आहे. जे तरुण असतील, आता तरुणाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने आहे. मी 35 वर्षाचे वृद्ध पाहिलेले आहेत आणि 60 वर्षाचे तरुण पाहिलेले आहेत. त्यामुळे हे डिपेंड आहे. पण तुम्ही ॲट एनी एज यू कॅन स्टार्ट. कुठल्याही वयामध्ये तुम्ही चालू करू शकता. तर त्यामध्ये सिंपल एक्सरसाइज म्हणाला तर तुम्ही वॉकिंग करू शकता, सूर्यनमस्कार करू शकता आणि हे जसं तुम्ही करायला लागाल, तसं तुमच्या जीवनामध्ये टॉक्सिन्स डिटॉक्सिफाय व्हायला मदत होईल, स्ट्रेस कमी होईल आणि हे कंझ्युम करणं गरजेचं आहे. पण आज व्यायामाची व्याख्या अशी झाली आहे, की म्हणजे हे चित्र तुम्हाला सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत. यामध्ये वेगळं काही सांगायची गरज नाहीये. साधारण 4 ते 5 तास व्यक्ती टीव्हीला चिकटून बसलेला असतो. कन्क्लुजन करत असतात, भाग्यावर डिपेंड असतात किंवा ह्या डेडलाईन मॅच करत असतात. आणि जर कुणाला विचारलं, की स्ट्रेस ते म्हणतात फक्त माझ्याकडे 2दाच स्ट्रेस येतो. एक दिवसा आणि एक रात्री. इतर वेळेस माझ्याकडे स्ट्रेस नसतो. दिवस आणि रात्र आणि ह्या गुड हॅबिट, बॅड हॅबिट पंच ज्ञानेंद्रियापैकी सर्वात महत्वाचं जर काही असेल, तर जिभेला जिंकणं किंवा जिभेला जिंकणारा म्हणजे फार दुर्मिळ लोकं आहेत ही आजच्या काळात. कारण आज आपल्या आजूबाजूला इतकी प्रलोभनं आहेत, की स्वतःवर कंट्रोल करणं सोपं नाहीये. आणि गोइंग फॉरवर्ड म्हणजे आता तुम्हाला विषय निघाला म्हणून मला सांगावसं वाटतं, की मी दिवसातून फक्त एकदा जेवण करतो रात्रीचं.
आणि दिवसा मी काय कन्झ्युम करतो? तर रॉ फूड. आयुर्वेदामध्ये एक गोष्ट सांगितली की हंग्री बॉडी इट्स कॅन्सरस सेल अँड डॅमेज सेल. म्हणजे जे उपाशी शरीर असतं ते कॅन्सरच्या सेल आणि डॅमेज सेल यांना नष्ट करून टाकतं. आणि फक्त ह्याच एका सिद्धांतावर 3 सायंटिस्टना नोबेल पारितोषिक मिळाले. ज्यामध्ये निर्जला एकादशी याचा पण एक उल्लेख येतो आपल्या कॅलेंडरमध्ये. निर्जला आणि हा ट्राय करून बघा. आता मी जस्ट सांगतोय तुम्हाला, खूपच काही असाध्य आजार असेल तर तुम्ही हे ट्राय करा. इव्हन कॅन्सर पेशंटसाठी हे फार महत्वाचं आणि उपयोगी आहे. आणि ज्यांना कॅन्सर नसेल त्यांच्यासाठी सुद्धा जर तुम्ही 15 दिवसातून 1 दिवस निर्जल उपवास करू शकलात, तर तुमच्या शरीरामध्ये नवचेतना निर्माण होईल. आता हे पदार्थ, मोहक पदार्थ इथे दिले होते म्हणून मला हे सांगावसं वाटलं, की आपल्या शरीराची एवढी आवश्यकता नाही जेवढं आपण ग्रहण करतोय. आणि जर तुम्ही योग्य प्रमाणात ग्रहण करत असाल, तर तुम्हाला व्यर्थ म्हणजे आजारपणासाठी चिंता करायची गरज पडणार नाही. जिथं टॉक्सिन विषारी पदार्थ जमा झालेले आहेत, तिथंच फक्त हे विषाणू, कीटाणू किंवा बाहेरचे व्हायरस अटॅक करतात. पण ज्याच्या शरीरात टॉक्सिन विषारी पदार्थच नाहीत, ते तुम्ही सगळे डिटॉक्सिफाय केलेत. आर्जेजियल, स्पिरुलिना, मोरिन्जी हे वेगवेगळे जे रसायन चिकित्सा पद्धतीने आपण बिव्हरेजेस पाहतोय याच्याने, तर तुमच्या शरीराला किंवा तुम्हाला कुठल्याही आजाराला घाबरण्याची गरज नाही. हे चित्र आज आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे. पूर्वी टीव्ही मोठे होते, आयताकृती होते. त्यांना आपण स्लिम केलं आणि आज मनुष्य मात्र गोल-मटोल, गुटगुटीत झालेले आहेत. आणि ही एक सत्य परिस्थिती आपल्या आजूबाजूला जे कंटॅमिनेशन चाललेलं आहे, जे आपण ग्रहण करतोय. म्हणून आपलं जर आपल्या कुटुंबावर प्रेम असेल, तर तुम्ही आत्ताच जागरूक व्हायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी हे प्रिव्हेन्शन म्हणून तुम्ही प्रोव्हाईड करू शकता. डी-मार्टला, बिग बाजारला गेल्यानंतर तिथून जे प्रॉडक्ट आणायचे आहेत, ते शेल्फमधून उचलतानाच तुम्ही विचार करायला पाहिजे, की हे प्रॉडक्ट मी घरी घेऊन जाऊ किंवा नको. कारण त्याची गरज नाहीये. घरी आणल्यानंतर त्याच्यावर नियंत्रण करण्यापेक्षा ते तिथून निवडतानाच नियंत्रण करा आणि जे आपल्या शरीरासाठी उपयोगी असेल ते प्रॉडक्ट आत्ताच चालू करा. आणि हे तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी कन्झ्युम करणं फार गरजेचं आहे. एखादं पीक जर यायचं असेल, तर त्यासाठी जमीन महत्वाची आहे, पाणी महत्वाचं आहे, वातावरण महत्वाचं आहे आणि उत्तम बियाणं महत्वाचं आहे. या चारही गोष्टी जर एकत्रित असतील, तर एका निरोगी रोपट्याचं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जे आपण म्हणतो ते निर्माण होऊ शकतं. तसंच एक सशक्त पिढी जर निर्माण करायची असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला या चारही गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि हे तुम्ही ॲक्शन प्लॅनमध्ये पुट करणं गरजेचं आहे. तुम्ही याला सेग्रीगेट करा आणि तुमच्या जीवनामध्ये हे सकारात्मक बदल किंवा चेंजेस जे घडवायचे आहेत, त्यासाठी धिस विल हेल्प यू. आता इथपर्यंत आपण जी काही चर्चा केलेली आहे, तर तुम्ही थोडं समजून घेतलत किंवा एनालिसिस केलं, तर हे सगळे प्रॉडक्ट आयुर्वेद त्याला पुष्टी देतंय. आणि आयुर्वेद हेच सांगतंय आणि जर तुम्ही याचं क्रॉस चेक केलं, व्हेरिफाय केलं, तर तुमच्या लक्षात येईल की हे प्रॉडक्ट आपल्याला रसायन चिकित्सा म्हणून रोजच्या दिनक्रमात मदत करतायत. तर मी माझं सेशन इथं स्टॉप करतोय आता. आपली वेळ पण झालेली आहे विनोद आणि सर, तुम्ही विनोद सर, येस सर. ही स्लाइड जरा समजून सांगा. ही स्लाइड समोरची एनर्जी लेवल, ॲपेटाइट, स्लीप, इलिमिनेशन, क्लॅरिटी ऑफ थॉट. ओके. ही स्लाइड. हां. अच्छा. तर 90 डेज हेल्थ आणि फिटनेसचा हा प्रोग्राम आहे. तर जसं तुम्ही हे कन्झ्युम करत जाल आणि यामध्ये स्वतःला तुम्ही मॉनिटर करणं गरजेचं आहे.
जसं की तुमच्या झोपेची क्वालिटी कशी इम्प्रूव्ह होत चाललेली आहे. शरीरामध्ये ऊर्जा शक्ती कशी वाढत चाललेली आहे किंवा भूक लागणे, ॲपेटाइट ज्याला म्हणतात की जे तुम्ही ग्रहण करताय त्याचं डायजेशन कसं होतंय आणि त्यानंतर क्लॅरिटी ऑफ थॉट. ज्या शरीरामध्ये जास्त कचरा आहे, टॉक्सिन विषारी पदार्थ जास्त आहेत, फंक्शन व्यवस्थित होत नाहीये, त्यांचं क्लॅरिटी ऑफ थॉट हे सुद्धा व्यवस्थित राहत नाही. तर याच्यासाठी हे 4 प्रॉडक्ट बरेच प्रॉडक्ट आहेत, पण कमीत कमी त्यातले हे 4 हे जसं तुम्ही ग्रहण कंझ्युम करायला लागाल, तसं तुमच्या ह्या ज्या 5ही गोष्टी आहेत, याच्यामध्ये तुम्हाला एक इम्प्रूव्हमेंट नोटीस होईल, जाणवेल. आणि ओके. ज्या कुणाला तुम्ही हे प्रॉडक्ट देणार आहात, त्यांनाही ह्याच गोष्टी विचारायच्या. हे बघा, आजाराशी आपल्याला काहीही घेणं-देणं नाहीये. आपल्याला इम्प्रूव्हमेंट म्हणजे ज्याला सिम्प्टम्स म्हणतात. एखाद्या आजाराचं तुम्हाला नाव माहिती नाहीये कदाचित, पण तुम्ही त्यांना सिम्प्टम्स तर विचारू शकता, की तुमच्यात लक्षणं काय आहेत? झोप चांगली लागते का? पोट साफ होतं का? अ, मन शांत राहतं का? आणि ऊर्जा शक्ती म्हणजे तुम्हाला थकल्यासारखं वाटतं किंवा ऊर्जा तुमच्यात एनर्जी लेव्हल कशी आहे? आणि याच्यावरून ते तुम्हाला रिस्पॉन्ड करतील. आजारपण बरं होतंय किंवा नाही याच्यासाठी ज्या बेसिक स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स म्हणजेच या 5ही गोष्टींचं एनालिसिस. आणि हे तुम्ही जर त्या व्यक्तीकडे गेलात, तर त्यांना म्हणा, "एक पेपर घ्या आणि याच्यावर ह्या गोष्टी लिहा आणि त्यानंतर आपण चेक करू 10 दिवसानंतर किंवा सेल्फ मॉनिटरिंग करायला सांगा." तुम्ही ज्यावेळेस विचारता किंवा तो स्वतः व्यक्ती ज्यावेळेस सेल्फ मॉनिटरिंग करतो, त्यामध्ये थोडा डिफरन्स आहे. आणि ज्यावेळेस स्वतः व्यक्तीला त्यात जाणवायला लागतं, की माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत आहे,